विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण मी वाचवतोय कवी सतीश काळसेकर या कवितेचा अभ्यास करणार आहोत. कवी सतीश काळसेकर यांचा परिचय. जन्म 1943. प्रसिद्ध कवी. इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह. कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन. तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात सहभाग. प्रस्तुत कवितेत कवींनी समाजाचे वास्तव वेगाने बदलत चालले आहे. जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यंत्रयुगाच्या आधुनिक झगमगाटात आईची बोली कोणी बोलत नाही. नवीन पिढी यांत्रिक वस्तूंच्या आहारी गेली आहे. या सर्व बदलांची खंत कवींनी या कवितेत व्यक्त केली आहे. जुन्या काही चांगल्या गोष्टी या बदलातून वाचवणे गरजेचे झाले आहे. कविता पाहूया. हाकेतून हद्दपार होते आई, हंबरायच्या थांबल्यागत गोठ्यातल्या गाई. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. कलईची जिलई विस्तवासोबत निघून गेली. मागच्या दगीवर रटरटणारी आमटी राखेसही दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. बोला चालीतून निघून चालले माझ्या आईची बोली. सुट्टीत आता खेळत नाही मुलं, विटू दांडी आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जात आहेत. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. कवितेचा भावार्थ पाहूया. हाकेतून हद्दपार होते आई, हंबरायच्या थांबल्यागत गोठ्यातल्या गाई. हद्दपार होणे, जीवनातून निघून जाणे. बदलत्या समाज जीवनात आईचे स्थान कमी होत चाललेले आहे. आईबद्दलची माया, ममत्व, प्रेम, जिव्हाळा हा कुठेतरी संपत चाललेल्याच्या मार्गावर आहे. आई, माय शब्दात ओलावा असतो. बदलत्या समाजात हा दुरावा वाढतो आहे. ती ओल आता दिसत नाही. गोठ्यातल्या गायीसुद्धा आता हंबरणे विसरल्या आहेत. त्या आता वासरांसाठी हंबरत नाही. आई लेकरांचे संबंध मायेचे राहिले नाहीत, अशी खंत कवीने व्यक्त केली आहे. हरवत चाललाय किराणा आणि भुसार,
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. मोठमोठे मॉल्स व सुपर मार्केट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या झगमगाटी दुनियेत आता पूर्वीच्या किराणा व भुसाराची दुकाने आता लोप पावत चाललेली आहे. शहरे वाढली तसतसे लोकांच्या गरजा पुरवणारे मॉल्स वाढले. पूर्वी शहरांमध्ये सुद्धा छोटे छोटे दुकानदार होते. विशिष्ट प्रकारच्या वस्तू विशिष्ट दुकानात मिळायच्या. मॉलमध्ये सर्व वस्तूंची दुकाने एकत्र असतात. शिवाय खाद्यपान सेवेची हॉटेल्स व सिनेमागृहही असतात. मॉलच्या एकंदर झगमगाटाचे आकर्षण माणसाच्या ठायी निर्माण झाले आहे. महागड्या वस्तू म्हणजे दर्जेदार वस्तू असा गैरसमज फोफावला. त्यातच आकर्षक जाहिरातींची भर पडल्यामुळे लोकांना मॉलचे आकर्षण निर्माण झाले. साहजिकच माणसाचा मॉलमध्ये राबता सुरू झाला आणि त्यांनी छोट्या दुकानाकडे पाठ फिरवली. अर्थात मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो आहे, हे खरे आहे. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. मुकाट म्हणजे शांतपणे. पूर्वीच्या गावच्या संस्कृतीत गावगाड्यात असलेले जुने व्यावसायिक लोहार, कुंभार नी त्यांचे भाते व चाके गावगाड्याबरोबरच निमूटपणे नाहीशी झाली आहे. संस्कृतीबरोबर मूळ व्यवसाय संपत चाललेले आहे. मुलांनो, पूर्वी गावगाडा होता. नैतिक मूल्ये जपणारी गावची संस्कृती होती. हळूहळू समाज बदलत गेला. शहरे वाढू लागली. सगळ्या वस्तू झगमगीत मॉलमध्ये सुपर मार्केटमध्ये मिळू लागल्या. त्यामुळे छोटी छोटी किराणा भुसार मालाची दुकाने हरवून गेली. लोहाराचा भाता बंद पडला. कुंभाराचे चाक फिरायचे थांबले. तांब्या पितळेच्या भांड्याचा वापर लयाला गेल्यामुळे कलईची झिलई निघून गेली. चुलीची जागा गॅसच्या शेगड्यांनी घेतली. आधुनिक समाज व्यवहारामुळे मायेची माणसे दुरावली. या ओळीतून सामाजिक बदलांविषयी कवीने सांगितलेले आहे. किराणा भुसार म्हणजे अन्नधान्यांच्या वस्तू. लोहाराचा भाता लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोहार वापरत असलेल्या भट्टीला वारा घालण्याचे साधन. कुंभाराचा आवा ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्यांचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेले लाकडी गोल चाक. गावगाडा गावची जुनी संस्कृती व्यवहार. कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसही दुरावत गेली. गॅसच्या शेगडीवर विस्तव म्हणजे निखारे, धग, ऊब रटरटणारी
शिजणारी सहित बरोबर. कलईची झिलई तांब्या पितळेची भांडी कळकू नयेत म्हणून कथिलाची तार तापून त्याच्या रसापासून तयार केलेला मुलामा. महानगरी जीवनाचा परिणाम हा घरातील स्वयंपाकावर दिसून येतो. कलईवरचा मुलामा हा विस्तवासोबत निघून गेला आहे. चुलीवर आचेवर रटरट करत शिजणारी आमटी आता राखेसहित संपून गेली आहे. त्या चुलीची जागा आता गॅसने घेतली आहे. बोली चाली तो निघून चाले माझ्या आईची बोली. सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा आट्या पाट्या आणि पिंगा. परक्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. बोली चालीतून म्हणजे संभाषण. बोली आईची बोली म्हणजे भाषा. दंगा गोंधळ. परकऱ्या परकर घालणाऱ्या मुली. विटी दांडू लाकडाची छोटी विटी व मोठा दांडू यांचा जुना मैदानी खेळ. लगोऱ्या दगडांच्या चकत्या एकावर एक रचून चेंडूने फोडण्याचा जुना मैदानी खेळ. आट्या पाट्या जमिनीवर आडव्या उभ्या रेघा आखून खेळता येणारा सांघिक खेळ. पिंगा मान गोल गोल फिरून घुमण्याचा खेळ. ग्रामीण भागातील बोलीभाषा काळानुरूप बदलत चालली आहे. आईची बोलीभाषा आता संपत चाललेली आहे. आईची बोली म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा होय. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजात जी नवीन पिढी शिकती आहे त्यांच्यावर शिशुवर्गापासूनच इंग्रजीचे संस्कार होत आहेत. पूर्वीचे घरचे मराठमोळे वातावरण झपाट्याने बदलत आहे. आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी इंग्रजी रुळत जाते आहे. आईची जागा मम्मीने घेतली आहे. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हळूहळू मंदावत आहे. मातृभाषा हेच विचार व भावना मांडण्याचे नैसर्गिक माध्यम असते. ते माध्यम बंद पडत चालल्यामुळे कवीने खंत व्यक्त केली आहे. आता मुले सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटी दांडू आणि लगोरीचे खेळ खेळत नाहीत. त्यांचा दंगा थांबलेला आहे. आता आट्यापाट्या किंवा पिंगा असले जुने खेळ नाहीसे झाले आहेत. म्हणजे क्रीडा संस्कृती बदलत चालली आहे. परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीतले खेळ खेळताना दिसत नाही. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या दूरदर्शनवरील मालिका. मुलं आता दूरदर्शनच्या स्पोर्ट चॅनलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात मग्न असतात किंवा गुन्हेगारीवरील मालिका बघत राहतात. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते शब्द बापुडे केवळ वारा
तसे विसरू जात आहेत. बापुडे म्हणजे गरीब. लिहिते हात लेखनाचा सराव. बदलत्या काळात आता कुणाकडूनही पूर्वीसारखे कोणीच लिखाण करत नाहीत. लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय. त्यामुळे शब्द हे गरीबडे झाले आहे. हे शब्द आता वाऱ्यामध्ये संपत चालल्याची भावना या ठिकाणी कवींनी मांडली आहे. कवी पुढे सांगतात, पूर्वीच्या कविता किंवा साहित्य उच्च सांस्कृतिक मूल्य जपणारे होते. जीवनानुभूतीतून आदर्श व प्रेरणा जनमानसाला मिळत होत्या. परंतु आता लिहिणाऱ्या हातून सकस साहित्य निर्मिती होत नाही, हे कवीला सांगायचे आहे. जो शब्द पसारा दिसतो तो भावनाशून्य व पोकळ आहे, असेही कवीला या ठिकाणी म्हणायचे आहे. शाश्वत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही, यांची खंत कवी व्यक्त करताना म्हणतात की आताचे शब्द केविलवाणे झाले आहेत व ते वाऱ्यावर विरून जात आहेत. आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता व तात्कालिकता कवीला या ओळीतून सांगायची आहे. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. भूमी, धरती. कवी शेवटी सांगतात की मी माझ्या कवितेसोबत माझी आई, माझी कविता, माझी बोली, माझी भूमी वाचवत आहे, जेणेकरून त्यांच्यावर महानगरी संस्कृतीचा परिणाम होणार नाही. कवी या ठिकाणी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात. मी आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे. जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी हरवत व दुरावत चालल्या आहेत, यांची खंत कवीला वाटते. बदलत चाललेल्या समाजातील वास्तव कवीच्या मनाला खटकते. आपण आईला आई अशी साद घालीत नाही. वासरासाठी गोठ्यात गायही हंबरत नाही. मॉलच्या नवीन झगमगीत संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत चालले. गावगाड्यातील व्यवसाय लोप पावत आहेत. मुले मातीतले खेळ खेळत नाहीत. कुणी लेखन करीत नाही. मातृभाषेत कुणी या भूमीतली संस्कृती जपत नाही. अशा प्रकारे सांस्कृतिक वैभव नष्ट होण्याची खंत कवीला बोचते आहे, असं कवींनी या कवितेत सांगितलेलं आहे. धन्यवाद.